देवळाली मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज आहिरे यांनी आज पळसे येथून आपल्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ केला। मारुती मंदिरामध्ये दर्शन घेऊन गावागावात प्रचार रॅली काढण्यात आली। आहिरे यांनी घरोघरी भेट देत थोरा मोठ्यांचं आशीर्वाद घेतले आणि महिलांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं। 5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आहिरे यांनी 1000 कोटींचं विविध विकास कामं संपूर्ण मतदारसंघात मंजूर करून पूर्ण केली आहेत। त्यांच्या या कामगिरीमुळे प्रचार दौऱ्याच्या दरम्यान ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। गावकऱ्यांशी संवाद साधत मतदारसंघातील राहिलेली विकास कामं पूर्ण करण्यासाठी विधानसभेमध्ये पुन्हा पाठवावं अशी विनंती सरोज आहिरे यांनी यावेळी केली। यावेळी पळसे, मोहगाव, बाभळेश्वर, कोट्टमगाव, हिंगणघडे, जाखोरी, चांदगिरी, शिंदे या गावातही प्रचारासाठी भेट देण्यात आली। महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते। सरोज आहिरे यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण विकास कामांमुळे 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये त्यांना पुन्हा विजय मिळावा असं आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिलं आहे। महायुतीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांनी अधिकृत मला एबी फॉर्म देऊन मला महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी घोषणा केली, तशी यादी जाहीर झाली। परंतु आता काही स्थानिक राजकारण हे तिथे झालेलं असेल असं मला वाटतं आणि काही विघ्नदोषी लोक हे या राजकारण करण्यामागे बांधलेले आहेत आणि मला असं वाटतं की मायबाप जनता त्यांचा जो काही षडयंत्र आहे तो 20 तारखेला मोडीत काढेल आणि मला ह्या मतदारसंघाची पुन्हा एकदा संधी करण्याची संधी देईल नक्कीच। कारण गेल्या 30 वर्षांमध्ये लोकांनी फक्त राजकारणच पाहिलेलं आहे। मग ते जातीपातीचं असेल, भावाभावांमध्ये भांडणं असेल, बांधाबांधांमध्ये भांडणं लावणं असेल किंवा इतर काही गोष्टी। परंतु माझ्या 5 वर्षाच्या काळामध्ये मी या सर्व गोष्टी बाजूला ठेवून 2 भावांना एकत्र कसं करता येईल, 2 गटांना एकत्र कसं करता येईल आणि पक्ष पातळीवरचं राजकारण बाजूला ठेवून या मतदारसंघाचा विकासाचा झेंडा हाती घेतला आणि 5 वर्षाचा हा प्रवास अतिशय आनंदाचा राहिला। कारण मतदारसंघामध्ये असलेली अडचणीची प्रश्न, बालाजी देवस्थान असेल, आज आपण पळसे गावामध्ये आहेत, अत्यंत जिव्हाळ्याचा सर्वांचा प्रश्न होता तो म्हणजे साखर कारखाना। ती निविदा रद्द करून जुनी निविदा जी अडकलेली होती ती निविदा रद्द करून नवीन निविदा पुढे रन करण्यासाठी सरकारला भाग पाडलं। ती निविदा कोणी घेतली, काय घेतली तो दुय्यम भाग आहे, कारण मी तेवढी सक्षम नव्हती कारखाना चालवायला, म्हणून ती निविदा रद्द करून आज कारखाना डौलामध्ये सुरू आहे आणि पळसे गावामध्ये कामगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, याला एक नवीन आशा मिळालेली आहे। अनेक प्रश्न आहेत, आज पळसे गावामध्येच बघितलं आपण जवळपास 17 ते 18 कोटींची कामं मी दिलेली आहे। राहिलेले प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनता विकास कामाला समोर ठेवूनच मला भरभरून आशीर्वाद देईल याची मला मनापासून खात्री आहे। आपल्याला माहीत असेल की जेव्हा 22 तारखेला मला एबी फॉर्म मिळाला आणि एबी फॉर्म मी जेव्हा भरला तेव्हा रॅलीच्या माध्यमातून समर्थन ज्या लोकांनी दिलं, परंतु माझ्या पक्षाला, महायुतीला कुठेही पत्र देण्याची आवश्यकता पडली नाही की आमचा पाठिंबा आहे म्हणून। नाही आहे, या एबी फॉर्मला आमचा पाठिंबा नाही आहे, या उमेदवाराला अशी नाचक्की ही आलेली नाही। त्याच्यामुळे माझ्या पक्षाने आजही माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, त्यांनी आपापली भूमिका ही कृपया स्पष्ट करावी। मी आपल्या माध्यमातून तीनही ज्येष्ठ नेत्यांना विनंती करते की आपली भूमिका आपण स्पष्ट करा, जेणेकरून खालच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही। परंतु आपण बघितलं की भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आज माझ्यासोबत प्रचारामध्ये अगदी आनंदाने उभे आहेत आणि त्यांचा जाहीर पाठिंबा त्यांनी दिलेला आहे। पक्षाचा आदेश हा एका प्रकारे त्यांना मिळालेला आहे। त्याच्यामुळे मी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, यांच्या चेहरा आणि यांनी केलेली महायुतीच्या काळातली 2.5 वर्षांची विकास कामं प्लस माझी मतदारसंघातली कामं पुढे ठेवूनच हा प्रचार सुरू ठेवणार आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।